हजारो वर्षापूर्वीची परंपरा आणि अशी एक संस्कृती जी भारतामध्ये अस्तित्वात होती, जिच्याकडं प्रगत शहरं होती, शिस्तबद्ध जीवन होतं, पण ती अचानक गायब झाली. ती म्हणजे सिंधू संस्कृती. मी डॉक्टर शुभांगी भोसले आपल्याला AIच्या मदतीनं या सिंधू संस्कृतीची सफर करून आणणार आहे. सरळ रस्ते, सारख्या विटांची घरं आणि उत्कृष्ट अशी जलनिस्सारण व्यवस्था जी आजही आधुनिक शहराला लाजवेल. पण प्रश्न इतकाच आहे की इतकी प्रगत संस्कृती अचानक कशी नाहीशी झाली? पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडतात काही अवशेष, भव्य शहरांचे अवशेष, रिकामी घरे आणि मानवी सांगाडे. पण कुठेच युद्धाचे ठसे नाहीत, कुठेच हल्ल्याचे पुरावे नाहीत. मग घडलं काय होतं? काही जण म्हणतात नैसर्गिक आपत्ती आली असेल, भूकंप, पूर किंवा दुष्काळ. पण इतकी मोठी संस्कृती एकाच वेळी कशी संपेल? एक सिद्धांत सांगतो, नद्या वाळल्या, जीवन थांबलं आणि लोकांनी शहरं सोडली. मग ते गेले कुठं? आणखी एक गूढ, ते म्हणजे त्यांची लिपी. सिंधू संस्कृतीची स्वतःची भाषा होती, पण आजपर्यंत ती कोणीही वाचू शकलेली नाही. काय रहस्य दडलं आहे त्या चिन्हांमध्ये? त्यात त्यांच्या नष्ट होण्याचं उत्तर आहे का? काही मूर्ती, काही शिक्के आणि काही चिन्ह जणू काही ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहात. कल्पना करा, एक रात्र, सगळं शांत आहे आणि अचानक काहीतरी घडतं. लोक पळतायत, घरं रिकामी होत आहेत आणि शहरं कायमची शांत होत आहेत. आज हजारो वर्षानंतर आपण त्या अवशेषांच्याकडे पाहतो आणि एकच प्रश्न विचारतो, खरंच काय घडलं होतं? काही रहस्य काळाच्या वाळूत गाडलेली असतात आणि कदाचित ती उलगडू नये म्हणूनच कदाचित ती टिकून असतात. एकूणच मानव इतिहासाच्या पानावर अशी एक संस्कृती हजारो वर्षापूर्वी भारताच्या या पवित्र भूमीमध्ये फुलली होती, जी तिच्या काळाच्या कितीतरी पुढे होती. आणि ती म्हणजे सिंधू संस्कृती. वैशिष्ट्यपूर्ण असणारी ही संस्कृती, सरळ रस्ते, नियोजनबद्ध शहरं आणि उत्कृष्ट अशी जलनिस्सारण व्यवस्था जी आजच्या आधुनिक जगालाही आश्चर्यचकित करते. हे सगळं पाहता एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ही संस्कृती सामान्य नव्हती. कुठलाही मोठ्या युद्धाचा पुरावा नाही, कुठलाही बाह्य हल्ल्याचा ठसा नाही. आणि मग शहरं रिकामी का बरं झाली असतील? काही संशोधक सांगतात कदाचित भूकंप आले असतील किंवा भीषण पूर आला असेल. तर काहींचं मत आहे नद्या वाळल्या आणि जीवन हळूहळू संपलं. एकूणच या संस्कृतीची वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं की हजारो वर्षापूर्वीच अशी एक दुनिया, ज्या दुनियेमध्ये मानवाने आधुनिकतेला स्पर्श केलेला होता. एकसारख्या विटांची घरं होती आणि अचूक असं नियोजन होतं. सरळ रस्ते होते, प्रत्येक घरात पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था होती, नाल्या झाकलेल्या होत्या आणि व्यवस्थित एकमेकांशी जोडलेल्या होत्या. त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये विहिरी होत्या. एकूणच अशी असणारी ही संस्कृती, ज्याच्यामध्ये हजारो वर्षांची असंख्य श्रद्धा आणि एक विशिष्ट अशी जीवनपद्धती होती. ही संस्कृती कुठल्या एका व्यक्तीनं निर्माण केलेली नव्हती, तर ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आपल्याला दिसून येतं. या संस्कृतीमध्ये आज आपण हिंदू संस्कृतीची पाळंमुळं बघतो. प्राचीन भारतीय संस्कृती म्हणून हिंदू संस्कृतीला महत्त्व आहे. या संस्कृतीमध्ये आपल्याला अंगण, स्नानगृह आणि स्वतःच्या विहिरी इथं पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथले लोक ते वास्तुकलेतच नव्हे तर व्यापारातही पुढे होते. दूरवरच्या प्रदेशांशी ते व्यापार करत होते. शेतकरी होते, भांडी बनवणारे होते, दागिने बनवणारे होते. त्याचबरोबर हस्तकलेमध्ये सुद्धा ते प्रावीण्य मिळवणारे होते. मग अशी ही संस्कृती अचानक का नाहीशी झाली? शहरं रिकामी झाली, जीवन थांबलं आणि इतिहासात एक प्रश्न निर्माण झाला, काय झालं असेल?
काही संस्कृत्या आपल्याला शिकवतात आणि काही आपल्याला विचार करायला भाग पडतात। सिंधू संस्कृती ही अशीच एक गूढ आणि प्रेरणादायी आहे। आपण ज्या भारतभूमीमध्ये राहतो त्या भारतभूमीचा हिंदू संस्कृतीचा वारसा सांगणारी ही सिंधू नदीच्या काठी निर्माण झालेली सिंधू संस्कृती याविषयी आपल्याला सर्वांना नक्कीच माहिती हवी। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।